सोर्स फाइंड आउट केलेला आहे, शहराच्या आजूबाजूला जे रिव्हर आहे त्या सोर्स आहे ना, तो आपला रिव्हर काय झाला, सोर्स झालेला आहे. या सोर्सपासून आता आपल्याला वॉटर कलेक्ट करायचं आहे. वॉटर कलेक्शनसाठी आपल्याला एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करावा लागतो आणि तो स्ट्रक्चर जो आपण वॉटर जे काही सोर्स आहे त्यापासून जर कन्स्ट्रक्ट करतोय त्या स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो इंटेक स्ट्रक्चर. ओके, जसं की ते रिव्हर आहे आणि या रिव्हरच्या वरती हा इंटेक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेला दिसतोय. या इंटेक स्ट्रक्चरचं पर्पज काय असतं, जे की त्या ठिकाणी सोर्स असेल रिव्हर, तर रिव्हरमधलं वॉटर पंप करायचं आहे तर आपल्याला एक पंप हाऊस लागेल की नाही. तो पंप हाऊस जो आहे तो या इंटेक स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ह्या पंप्सला काही पाईप्स कनेक्टेड असतात, मग ते आपल्याला या इंटेक स्ट्रक्चरपासून कनेक्शन जे आहे पाईप्सचं ते बघायला मिळत असतं. सो इंटेक्स जे आहेत हे काय करत असतात, बेसिकली इट इज नथिंग बट दी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड टू एन्ट्रॅप दी वॉटर फ्रॉम दी सोर्स. सोर्सपासून वॉटर आपल्याला एन्ट्रॅप करायचंय, कलेक्ट करायचंय है ना, त्यासाठी आपण जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो त्याला आपण म्हणायचं इंटेक. आणि ते कन्वे कुठं करतो, या सोर्सपासून असं हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करून वॉटर कुठे कन्वे करतो आपण है ना, या पाईप्स किंवा कॅनॉलच्या मार्फत वॉटर कन्वे करत असतो ट्रीटमेंट प्लांटवरती. ओके, रिव्हरपासून कलेक्ट करायचं आणि ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जायचं आहे. सो असे पाईप्स असतात, मे बी त्या ठिकाणी कॉन्क्रीट पाईप्स असतात. ओके, लार्ज बिग साईज RCC पाईप्स असतात किंवा मे बी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पाईप्स पण असतात, जे की त्या ठिकाणी लार्ज प्रेशर कॅरी करू शकतात. लार्ज प्रेशर जर बिअर करू शकत असतील तर दॅट आर प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पाईप्स. त्यानंतर मे बी कास्ट आयरन पाईप्स पण आपण यूज करतो, लॉंग लाईफ असते यांची कास्ट आयरन पाईप्स. त्यानंतर मे बी त्या ठिकाणी कॉन्क्रीट झाले, कास्ट आयरन पाईप्स किंवा स्टील पाईप्स. These are the different types of pipes which are used for conveying the water from source to up to water treatment plant. Okay, so आता हे असे पाईप्स इथे दिसत आहेत. यांचा आपण ॲज अ इंजिनियर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला यांचं लेईंग आउट ऑफ दी पाईप्स है ना, यांचं त्या ठिकाणी आपण लेईंग आउट कसं करतो किंवा त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ पाईप्स आहेत, तर मग कोणता पाईप कोणत्या ठिकाणी यूज केला पाहिजे. जसं की वेट्रिफाईड क्ले पाईप्स असेल तर सिवरसाठी यूज करतो. कास्ट आयरन पाईप्स किंवा कॉन्क्रीट पाईप जे आहेत हे वॉटर मेन्सवरती यूज केले जातात है ना. वॉटर मेन्स म्हणजे हा जो मेन सप्लाय आहे ना सोर्स पासून, त्याला आपण म्हणत असतो वॉटर मेन्स. तर कोणत्या टाईपचा पाईप कुठे यूज केला जातो यावरती काही एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर ह्या पाईप्सला काही जॉईंट्स असतील, बरोबर आहे. दोन पाईप्स एकमेकांना कनेक्ट करायचे तर काहीतरी जॉईंट्स असतील. जसं की कॉन्क्रीट पाईप्स आहेत, तर कॉन्क्रीट पाईपला आपण जर त्या ठिकाणी जॉईंट करायचं असेल तर त्याला कॉलर जॉईंट यूज करतो है ना. या पाईपला जर जॉईंट्स प्रोव्हाइड करावे लागतील तर मग कोणता जॉईंट्स आपण त्याला प्रोव्हाइड करणार आहे. कॉन्क्रीट पाईपला आपण जो जॉईंट प्रोव्हाइड करतो दॅट इज कॉलर जॉईंट. ओके, सो असे डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स असतात जे आपण या पाईप्सला प्रोव्हाइड करत असतो. पुन्हा वॉटरचा सप्लाय कंट्रोल पण करावा लागेल आपल्याला, ठीक आहे. फ्लो ऑफ वॉटर तो आपल्याला कंट्रोल करायचा तर काही वॉल्व्स रिक्वायर्ड असतील. सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ वॉल्व्स ना, जसं की जिथून आपण वॉटर कलेक्ट करतोय, हे रिव्हरमधून वॉटर ज्यावेळेस कलेक्ट करतोय त्यावेळेस त्या रिव्हर वॉटरमधलं डब्रिस पार्टिकल्स त्या पाईपलाईनमध्ये येऊ नये, ती पाईपलाईन चोकअप होऊ नये म्हणून आपण ते डब्रिस पार्टिकल अवॉइड करतो ना पाईपमध्ये. कसं प्रिव्हेंट करणार आपण है ना, कसं अवॉइड करणार आपण पाईपलाईनमध्ये डब्रिस पार्टिकल्स किंवा क्ले सिल्ट किंवा जे लार्ज फ्लोटिंग मॅटर आहे ते पाईपलाईनमध्ये येऊ नये द्यायचं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, आपण प्रिव्हेंट करतो जे लार्ज फ्लोटिंग मॅटर पाईपलाईनमध्ये एंट्री होऊ देत नाही विथ द प्रोव्हिजन ऑफ वॉल्स. ठीक आहे, सो हे वॉल्स आपण प्रोव्हाइड करत असतो. तर हे लक्षात ठेवा, वॉल्स दीज आर ऑल्सो टू कंट्रोल द फ्लो. ओके, फ्लो कंट्रोल करण्यासाठी पण आपण वॉल्स प्रोव्हाइड केलेले असतात. वेगवेगळे डिफरंट टाईपचे वॉल्स असतील, जसं की मी आता डब्रिस पार्टिकल्स प्रिव्हेंट करायचे आपल्याला पाईपलाईनमध्ये एंटर नाही झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी इथे सोर्सपाशी आपण फुटवॉल पाहिला असेल तुम्ही, तर फुटवॉल प्रोव्हाइड केलेला असतो. चालेल मित्रांनो, सो हे त्या ठिकाणी आपण कन्व्हेयन्स ऑफ वॉटरमध्ये पाहत असतो. इंटेक स्ट्रक्चर्स, तर स्ट्रक्चर इंटेक काय आहे ते कुठे लोकेट केला पाहिजे, ज्या ठिकाणी लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर ना, त्या ठिकाणी सीझनल जे आहे समर विंटर रेनी सीझन 12ही महिने त्या ठिकाणी वॉटर अवेलेबल असले पाहिजे, अशा पॉईंटला अशा लोकेशनलाच आपण त्या ठिकाणी इंटेक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. नॅव्हिगेशन चॅनल्स असतील त्या ठिकाणी इंटेक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत नाही, म्हणजे जिथून बोट्स वगैरे जातात मे बी ते डम्पिंग वगैरे करू शकतात त्या ठिकाणी, तर त्या साईट्सवरती अवॉइड करतो आपण इंटेक स्ट्रक्चर्स. ओके, सो हे इंटेकबद्दल झालं. डिफरंट टाईप्स ऑफ पाईप झाले. मे बी त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी, बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आपण सोर्सपासून वॉटर जे आहे ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी आपण ग्रॅव्हिटी कंड्युट्स किंवा त्याला आपण म्हणतो कॅनॉल जे आहे ते प्रोव्हाइड करतो कधी कधी. ओके, किंवा पाईप्स प्रोव्हाइड करतो कन्व्हेयन्ससाठी. चालेल, तर हे लक्षात ठेवा, डिफरंट टाईप्स ऑफ पाईप्स, त्यांचे युजेस माहीत असणं गरजेचं आहे.
डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ वॉल्स, हे आपल्याला त्यांचे युजेस वगैरे जे आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक्झामसाठी. नेक्स्ट जे आहे नेक्स्ट जे चॅप्टर जो आहे दॅट इज क्वालिटी ऑफ वॉटर है ना. आता आपण कोणता पॉईंट पाहिला आहे बघा, वॉटर डिमांड झाला, सोर्सेस ऑफ वॉटर अँड इट्स कन्व्हेन्स झालेला आहे. आता आपण जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतोय की क्वालिटी ऑफ वॉटर, ट्रीटमेंट ऑफ वॉटरमध्ये नेमकं काय पाहतोय ते बघा मित्रांनो. क्वालिटी ऑफ वॉटर हा जो थर्ड युनिट जो आहे यामध्ये आपण बघा इथे दिलेलं आहे बघा मित्रांनो. क्वालिटी ऑफ वॉटर यामध्ये आपल्याला 3 टाईपचे पॅरामीटर्स आपल्याला पाहायचे असतात. फर्स्ट आहे फिजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर, सेकंड आहे केमिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स अँड थर्ड आहे बायोलॉजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. सो आता हे आपण पॅरामीटर्स का बरं पाहतो है ना. अशी एक ट्रीटमेंट प्लांटवरती डायरेक्टली आपण सोर्सपासून रिव्हरपासून वॉटर कलेक्ट केलं, पाईप्स थ्रू डायरेक्ट ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीटमेंट प्रोसेसने आपण त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करत नाही. सगळ्यात पहिले आपण त्याचे क्वालिटी पॅरामीटर चेक करतो. डिपेंडिंग अपॉन द क्वालिटी पॅरामीटर्स आपण त्याला त्यानुसार ट्रीटमेंट देत असतो. जसं की आता हे क्वालिटी लॅब दिसतं तुम्हाला क्वालिटी पॅरामीटर चेक करण्यासाठी 3 पॅरामीटर चेक करायचे आहेत. कोणते कोणते त्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल पॅरामीटर्स ऑफ दी वॉटर. आता फिजिकल पॅरामीटरमध्ये काय काय असतात बघा. टेम्परेचर चेक करतो आपण वॉटरचं. मे बी जे वॉटर आपण सोर्सपासून कलेक्ट करतोय मे बी त्याचं टेम्परेचर रेंज जर 20 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल है ना, 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल तर मे बी त्यामध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे त्याची ग्रोथ जी आहे ती जास्त होऊ शकते. म्हणून आपल्याला वॉटरचं टेम्परेचर चेक करणं गरजेचं आहे. त्या जी काही त्याची डिझायरेबल रेंज आहे आपल्याला ड्रिंकिंग पर्पजसाठी जर वॉटर यूज करायचं आहे ना, तर ते वॉटर जे आहे इट शुड बी फिट फॉर द ह्युमन हेल्थ अँड इट शुड बी ड्रिंकेबल. मग हे जे ड्रिंकेबल वॉटर आहे त्याला आपण म्हणतो डिझायरेबल क्वालिटी ऑफ वॉटर जे आहे याची रेंज काय आहे, तर IS कोडने आपल्याला यासाठी व्हॅल्यूज दिलेले आहेत. कोणता IS कोड आहे, वॉटर क्वालिटी पॅरामीटर जे आहेत मित्रांनो ते ह्या IS कोडानुसार असतात. IS कोड IS 10500/2012 तुम्हाला दिसत आहेत ना. ओके हां. सो हे जे आहेत फिजिकल पॅरामीटर जे आहेत आपण हे चेक करत असतो. कोणत्या IS कोडने दिलेले आहेत आपल्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू ॲज पर द IS कोड IS 10500/2012 या अनुसार आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेले आहेत फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल पॅरामीटरचे. आणि या व्हॅल्यूज ज्यावेळेस आपण हे पाहतोय ना ह्या व्हॅल्यूज बऱ्याचशा एक्झाममध्ये IS कोडने दिलेल्या व्हॅल्यूज विचारले जातात. एकतर त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल लिमिट असेल आणि दुसरं असते त्या ठिकाणी रिजेक्शनेबल लिमिट किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता कॉज ऑफ रिजेक्शन. ॲक्सेप्टेबल लिमिट किंवा तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्शनेबल लिमिट म्हणू शकता. सेकंड जे आहे दॅट इज रिजेक्शनेबल लिमिट या रेंजमध्ये असायला पाहिजे. जसं की pH ऑफ वॉटर जर आपण पाहिलं ठीक आहे, pH ची जर रेंज पाहिली तर 6.5 to 8.5 या रेंजमध्ये असायला पाहिजे. 8.5 पेक्षा जर जास्त असेल तर ते वॉटर सॅम्पल आपण रिजेक्ट करतो किंवा 6.5 पेक्षा कमी नको आहे आपल्याला. ओके, याच रेंजमध्ये असायला पाहिजे. दिस इज द रेंज ऑफ दी वॉटर क्वालिटी पॅरामीटर दॅट इज pH ऑफ वॉटर. ठीक आहे, 6.5 to 8.5 मध्ये आपल्याला रेंज हवी आहे. सो आता ही जी व्हॅल्यूज जे आहेत ॲक्सेप्टेबल लिमिट्स अँड रिजेक्शनेबल लिमिट्स ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत IS कोडने दिलेल्या आहेत. आता यातली जी ॲक्सेप्टेबल लिमिट जे असते मित्रांनो, ॲक्सेप्टेबल लिमिट्स म्हणजे काय की इन केस जो आपण सोर्स आहे रिव्हर त्या सोर्सपासून आपण वॉटर कलेक्ट करतोय तर त्यामध्ये जी लिमिट जी आहे ॲक्सेप्टेबल लिमिट त्याच रेंजमधली व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे. इन केस त्या ठिकाणी एखादा जर आपल्याला दुसरा सोर्स अवेलेबल नसेल, जसं की एकाच रिव्हरपासून कलेक्ट करतोय लेक्सपासून वगैरे जर दुसरा सोर्स अवेलेबल नाही आहे तर अशा वेळेस त्या सोर्सची जी व्हॅल्यू जी आहे 6.5 मे बी आपण रिव्हरपासून वॉटर कलेक्ट करतोय पण त्याची जी व्हॅल्यू जी आहे pH ची जी व्हॅल्यू ती जर 8.5 मिळत असेल तर ही रिजेक्शनेबल व्हॅल्यू कधी आपण त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतो, रिजेक्शनेबल लिमिटची व्हॅल्यू त्यावेळेस ॲक्सेप्ट करतो जर एखादा अदर सोर्सपासून आपण वॉटर जे आहे ते कलेक्ट करून ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन येऊ शकत नाही. अशा वेळेस आपण ही त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे यूज करत असतो. ठीक आहे, दिस व्हॅल्यू इज प्रेफर्ड इफ देर इज नो अनदर सोर्स अवेलेबल. ओके, सो हे ॲक्सेप्टेबल लिमिट्स अँड रिजेक्शनेबल लिमिटच्या व्हॅल्यू ज्या आहेत IS कोडमध्ये दिलेल्या असतात प्रत्येक पॅरामीटरसाठी. आणि ह्या व्हॅल्यूज वारंवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये गेट एक्झाम्स, IELTS, MPSC, JEEच्या एक्झाम्स वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारल्या जातात. त्यामुळे ह्या ज्या IS कोडने दिलेल्या व्हॅल्यूज आहेत मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या व्हॅल्यूज सगळ्या प्रोव्हाइड करेल. त्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सो आता कोणते कोणते पॅरामीटर असतात बघूया.
टेम्परेचर मी तुम्हाला सांगितलं 4 डिग्री टू 10 डिग्री सेल्सिअस दरम्यान डिझायरेबल क्वालिटी ऑफ वॉटरसाठी जे टेम्परेचर पाहिजे ना आपल्याला, ड्रिंकेबल क्वालिटी ऑफ वॉटर, त्याला आपण म्हणतो पोटेबल वॉटर विच इज फिट फॉर ह्युमन हेल्थ, त्यासाठी जी रेंज आहे टेम्परेचरची दॅट इज 4 to 10 डिग्री सेल्सिअस. ओके, जस्ट मी तुम्हाला एक सांगतोय. तर हे टेम्परेचर आपण थर्मोमीटर्सने वगैरे चेक करतो, बरोबर. त्यानंतर आहे कलर. सो आपल्याला वॉटरमध्ये जर कलर असेल आहे ना, तर ऑब्जेक्शनेबल वॉटर वाटत असतं, बरोबर. जर जे काय वॉटर आपल्याकडे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने पाठवलेलं आहे तुमच्या घरामध्ये आहे ना, सो जर त्यामध्ये काही कलर असेल तर ऑब्जेक्शनेबल असेल. जसं की आयरनमुळे रेडिश कलर येईल, मॅग्नीजमुळे ब्राउनिश कलर येईल, अल्गे किंवा फंगाईमुळे येलोइश किंवा ग्रीनिश कलर आपल्याला बघायला मिळतो वॉटरमध्ये. सो आपल्याला कलरलेस वॉटर रिक्वायर्ड असतं. सो आता कलर जो आहे आयडेंटिफाय केला जातो टिंटोमीटर किंवा बर्गेस स्केलने आयडेंटिफाय केला जातो. प्लॅटिनम कोबाल्ट स्केल असते, त्यावरती आपण काय करतो, कलर आयडेंटिफाय करत असतो. आणि या कलरला त्या ठिकाणी काही रेंजमध्ये डिझायरेबल क्वालिटी रेंज जे आहे पॅरामीटर्स आपण पाहतो त्या रेंजमध्येच असायला पाहिजे. चेक करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट कोणतं वापरतो, टिंटोमीटर किंवा बर्गेस स्केल. हे इन्स्ट्रुमेंट्स आपण कलर आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करत असतो. ओके, आफ्टर दॅट ओडर आणि टेस्ट. तर टायट्रेशन एक्सपेरिमेंट्स आहेत काही, त्याने आपण ओडर अँड टेस्ट चेक करत असतो. तर वॉटर शुड बी ओडरलेस अँड इट शुड हॅव अ गुड ड्रिंकेबल टेस्ट. ओके, त्यानंतर आहे टर्बिडिटी. आता ही टर्बिडिटी काय आहे, वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे क्ले, सिल्ट, अल्गे, फंगय, यामुळे काय होणार आहे, वॉटरमधून लाईट पास होईल का रे. जे समजून घ्या तुम्ही एक बीकर घ्या, एक जारचं सॅम्पल घ्या, त्यामध्ये जर अल्गय, फंगय, क्ले, सिल्ट, माती वगैरे आहे पाण्याच्या बॉटलमध्ये, तर त्यामधून लाईट पास होईल का, नाही होणार. ठीक आहे, इट विल गेट रिफ्रॅक्टेड, इट विल गेट रिफ्लेक्टेड. ओके, सो द रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ लाईट इज नथिंग बट दी टर्बिडिटी ऑफ दी वॉटर. आणि टर्बिडिटी जी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी एका ऍक्सेप्टेबल टू रिजेक्शनेबल लिमिटच्या रेंजमध्ये, किंवा याला आपण म्हणतो परमिसिबल लिमिट सुद्धा म्हणत असतो. ऍक्सेप्टेबल किंवा परमिसिबल लिमिट्स याच रेंजमध्ये असायला पाहिजे. ओके, ते आपण पाहूया पुढे. टर्बिडिटी चेक करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपल्याकडे. हेलिक्स टर्बिडिमीटर, नेफ्लोमेट्रिक टर्बिडिमीटर किंवा जॅक्सन्स टर्बिडिमीटर असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याने आपण टर्बिडिटी चेक करत असतो. त्याची रेंज जी आहे ते आपण पुढे पाहूया नंतर. स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी आपण चेक करत असतो कॅथोड अँड ॲनोड्सने, इलेक्ट्रोड्सने. ओके, सो हे फिजिकल पॅरामीटर्स आहेत. त्यापैकी जे की एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे जर मी तुम्हाला सांगत झालं, व्हेरी इम्पॉर्टंट कोणते कोणते आहेत, कलर किंवा कधी कधी डायल्युशन एक्सपेरिमेंटवरती न्यूमरिकल येतं, आणि टर्बिडिटी. द व्हेरी व्हेरी IMP टर्बिडिटी. ओके, हे कलर आणि टर्बिडिटी जे आहे यावर तुम्हाला हे डबल स्टार केलेलं आहे. कलर आणि टर्बिडिटी या दोन पॅरामीटर्सवरती मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत तुम्हाला बघायला मिळतात. ओके, सो हे तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करा. ठीक आहे, हे स्टार मार्क करायचं. कलर आणि टर्बिडिटी हे दोन पॅरामीटर्सवरती मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आपण यावरचे क्वेश्चन्स पण पुढे जाऊन सॉल्व्ह करणार आहेत पुढे नेक्स्ट सेशनमध्ये वगैरे. नेक्स्ट पाहूया केमिकल पॅरामीटर्स कोणता आहे. बघा मित्रांनो, केमिकल पॅरामीटर्समध्ये ही सगळी जी लिस्ट दिलेली आहे, ठीक आहे, सगळे केमिकल पॅरामीटर्स आपण बघतो. त्यामध्ये जसं की TDS आहे, म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन. वॉटरमध्ये TDS किती आहे, ड्यू टू द टोटल डिझॉल्व्ड सॉलिड जे आहेत है ना, वॉटरमध्ये TDS जो आहे हा त्या ठिकाणी मे बी मेटल सॉल्ट्समुळे येत असतो, काही केमिकल्समुळे येत असतो. तर TDS किती असायला पाहिजे ते चेक करतो आपण. ॲक्सेप्टेबल अँड परमिसिबल लिमिटच्या मध्ये त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे. त्यानंतर आहे pH ऑफ वॉटर काय आहे. बघा मित्रांनो, pH आपल्याला त्या ठिकाणी pH व्हॉट इज दॅट pH इज pH डिनोट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑर पॉवर ऑफ हायड्रोजन आयन्स. म्हणजेच काय बघा, वॉटरमध्ये आहे ना H+ आणि OH+ आयन्स जे आहेत, दिस इज वॉट, याला आपण म्हणत असतो हे जे आहे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आहे ऑफ द न्यूट्रल वॉटर. जे प्युअर वॉटर असणार ना त्याला आपण म्हणत असतो न्यूट्रल वॉटर. सो जे प्युअर वॉटर आहे त्यामध्ये जे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट विल बी इक्वल. H+ आयन्स विल बी इक्वल टू OH- आयन्स, म्हणजे हायड्रोजन आयन्स विल बी इक्वल टू हायड्रॉक्साइल आयन्स कॉन्सन्ट्रेशन. तर सपोज ह्या प्युअर वॉटरमध्ये मे बी काही इम्प्युरिटीज एंटर करतील, तर त्यावेळेस काय होणार आहे, हा आयोनिक बॅलन्स जो आहे तो डिस्टर्ब होतो. ज्यावेळेस हा आयोनिक बॅलन्स डिस्टर्ब होतो, म्हणजे हे काय होणार आहे, हे जे हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, हे जे हायड्रोजन किंवा हायड्रॉक्साइल आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी जास्त होणार आहे. एकतर वाढेल किंवा कमी होईल ड्यू टू सम इम्प्युरिटीज. केमिकल इम्प्युरिटी एंटर करेल तर मे बी हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल किंवा कमी होईल. तर कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे काय चेंजेस होतात वॉटरमध्ये. तर बघा मित्रांनो, इन केस त्या ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेशन pH काय सांगत असतो, पॉवर ऑफ हायड्रोजन आयन्स इन द वॉटर.
तर इन केस त्या ठिकाणी पीएचच्या स्केल असते एक, ओके, 0 to 14 अशी एक पीएच स्केल असेल. 7 म्हणजे न्यूट्रल आणि 14 म्हणजे इट इज अल्कलाइन आणि याला ॲसिडिक म्हणतो. 0 म्हणजे हायेस्ट ॲसिडिटी आणि 14 म्हणजे हायेस्ट अल्कलानिटी व्हॅल्यू आणि 7 म्हणजे न्यूट्रल व्हॅल्यू. ठीक आहे, 7 पीएच जर 7 असेल तर त्याला आपण म्हणतो न्यूट्रल, 14 असेल तर हायेस्ट अल्कलानिटी व्हॅल्यू म्हणतो आणि जर 0 असेल तर हायेस्ट ॲसिडिटी व्हॅल्यू म्हणत असतो पीएच स्केलवरती. सो बघा मित्रांनो, या स्केलवरती जसं त्या ठिकाणी वॉटरमधलं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालेलं असेल तसं त्या ठिकाणी पीएचची व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. आणि आपण जे ड्रिंकिंग पर्पजसाठी वॉटर यूज करत असतो त्याची जी काही पीएच रेंज आहे, पोर्टेबल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स अनुसार, आयएस कोडने दिलेल्या व्हॅल्यूज अनुसार पीएचची रेंज जी आहे ती 6.5 to 8.5 च्या मध्येच असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 6.5 to 8.5 याच रेंजमध्ये वॉटरचा पीएच असायला पाहिजे. ॲसिडिकही नको आहे आणि अल्कलाइनही नको. आता जर इन केस ॲसिडिटी जर वाढली असेल तर काय होत असतं बघा, इन केस जर वॉटरचं ॲसिडिटी वाढली तर पाईप्समध्ये करोजन होईल. ओके, इट विल कॉज द ॲसिडिटी, इफ ॲसिडिटी इन्क्रीजेस इट कॉजेस करोजन. आणि जर अल्कलिटी वाढली इट विल कॉज क्रस्टेशन्स. ओके, बॉयलर्सला जे असे क्रस्टेशन्स येतात ना सॉल्ट्समुळे, सॉल्टच्या प्रेझेन्समुळे, दॅट इज कॉल्ड ॲज क्रस्टेशन्स ऑफ द पाईप्स. त्यामुळे ब्रेक होऊ शकतात पाईपलाईन्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज क्रस्टेशन विच इज कॉज ड्यू टू द हायेस्ट अल्कलिटी and corrosion is caused due to the increase in acidity of the water. So त्यामुळे आपण pH ची रेंज या 6.5 to 8.5 च्या दरम्यान ठेवत असतो. ओके, सो येतं लक्षात हे सगळे केमिकल पॅरामीटर्स आहेत. टोटल अल्कलिटी काय आहे, टोटल हार्डनेस काय आहे. गेट एक्झाम्स किंवा व्हॅरियस जे काही एक्झाम्स आहेत त्यामध्ये ह्या केमिकल पॅरामीटरच्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत. बघा मित्रांनो, काय काय लक्षात ठेवायचं, यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत आय एस कोडने दिलेल्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत. अँड सेकंड इम्पॉर्टंट इज हे सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्यापैकी पीएच, अल्कलिटी आणि हार्डनेस यांच्यावरचे न्यूमरिकल्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर आपण न्यूमरिकल्स पण याचे सॉल्व्ह करणार आहे पुढे जाऊन. ओके, याच्या व्हॅल्यूज आणि न्यूमरिकल्स पीएच, अल्कलिटी आणि हार्डनेसवरती न्यूमरिकल तुम्हाला फिक्स त्या ठिकाणी येणार आहे. अजून काय असेल तर हे जे काय बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत, इन केस डेफिशियंट अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर काय अफेक्ट करतात, इन केस जर त्या ठिकाणी एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर काय अफेक्ट करतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो आता जसं की फ्लोराईड जे आहे, इन केस वॉटरमध्ये जर त्या ठिकाणी एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर इट विल कॉज डेंटल फ्लोरोसिस किंवा डेफिशियंट अमाऊंटमध्ये असेल तर डेंटल कॅव्हिटीज वगैरे होतात. सो फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन 1 to 1.5 मिलीग्राम पर लिटर या रेंजमध्ये वॉटरमध्ये असायला पाहिजे. नायट्रोजन, क्लोराईड्स, सल्फेट्स किंवा कॅल्शियम, कॉपर, आयरन, मॅग्नेशियम हे सगळे डिफरंट पॅरामीटर जे आहेत यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता हे बायोलॉजिकल पॅरामीटर्स. ओके, बायोलॉजिकल पॅरामीटर्समध्ये बायोलॉजिकल पॅरामीटर चेक करतो म्हणजे काय करतो, पॅथोजन्स चेक करत असतो वॉटरमध्ये प्रेझेंट आहेत की नाही. पॅथोजन्स म्हणजे काय बघा, बायोलॉजिकल पॅरामीटर चेक करणं म्हणजे काय, वॉटरमध्ये हार्मफुल डिझीज कॉझिंग जर्म्स अँड बॅक्टेरियाज प्रेझेंट आहे की नाही आहे हे आपण चेक करत असतो. जर चेक केल्यानंतर जर आपल्याला असं जर लक्षात आलं की हार्मफुल डिझीज कॉझिंग जर्म्स अँड बॅक्टेरियाज वॉटरमध्ये प्रेझेंट आहे तर आपल्याला क्लोरिनेशन म्हणजे डिसइन्फेक्शन करणं गरजेचं आहे, ज्यामुळे हार्मफुल डिझीज कॉझिंग बॅक्टेरियाज विल गेट किल्ड. ओके, ड्यू टू द क्लोरिनेशन इट विल किल हार्मफुल डिझीज कॉझिंग बॅक्टेरिया, त्याला म्हणत असतो पॅथोजन्स. ओके, जे की डिझीजेस जसं तुम्ही पाहिलं असेल कॉलेरा, टायफॉइड किंवा त्या ठिकाणी कॉलेरा, टायफॉइड सारखे जे हार्मफुल डिझीजेस जे आहेत हे तुम्हाला कशामुळे बघायला मिळतात, बॅक्टेरियाज असतात, हार्मफुल पॅथोजन्स असतात है ना, त्यामुळे होत असतात. तर हे बायोलॉजिकल पॅरामीटर्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण काय करत असतो, हे जे बॅक्टेरिया जे आहेत यांची साईज फार स्मॉल असते, इट इज व्हेरी ऑफ मायन्यूट साईज. म्हणून आपण काय करत असतो की बॅक्टेरियाचं प्रेसेन्स सांगणारा दॅट इज कॉलिफॉर्म, हा कॉलिफॉर्म वॉटरमध्ये डिटेक्ट करतो. कारण कॉलिफॉर्म बॅक्टेरिया जिथं असतात तिथेच हे कॉलिफॉर्म्स प्रेझेंट असतात एकाच कॉलनीमध्ये, आणि कॉलिफॉर्मची साईज जास्त असते, त्यांचं एज बॅक्टेरियापेक्षा जास्त असतं. त्यामुळे वॉटरमध्ये आपण मायक्रोस्कोपिक कंडिशनच्या अंडर हे कॉलिफॉर्म्स प्रेझेंट आहेत की नाही चेक करतो. जर ते त्या ठिकाणी डिटेक्ट झाले म्हणजेच त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया जे आहेत ते पण त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आपल्या लक्षात येत असतं. ओके, सो MPN वगैरे त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज आहेत ज्याने काउंट जो आहे बॅक्टेरियाचा काउंट जो आहे तो चेक करता येतो. त्यावर पण क्वेश्चन्स आपण पाहतो की गेटमध्ये किंवा वेगळ्या एक्झाम्समध्ये आलेले असतात. ओके मित्रांनो, सो नेक्स्ट हे झाले, हे सगळे पॅरामीटर्स आहेत. चालेल, नेक्स्ट जे आहे ट्रीटमेंट ऑफ वॉटर. सो आता या ट्रीटमेंट ऑफ वॉटर हा जो नेक्स्ट जो काही 4th लेक्चर आहे, ठीक आहे, पॅरामीटर्स आहेत. चालेल,
नेक्स्ट जे आहे स्क्रीनिंग. स्क्रीनिंगमध्ये काय करतो आपण, याच्यावरती व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओ शो करणार आहे, फक्त इथे लक्ष देऊन ऐका. स्क्रीनिंगमध्ये काय करतो, जे की रिव्हर आहे ना, रिव्हरपासून वॉटर कलेक्ट केलं तर त्यामध्ये लार्ज फ्लोटिंग मॅटर पण आलेलं असेल, प्लास्टिक बॅग्स असतील, डॅब्रिस पार्टिकल्स असतील, सिल्ट पार्टिकल असतील है ना, काही त्या ठिकाणी डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स पण आलेले असतील, लार्ज फ्लोटिंग मॅटर. सो हे लार्ज फ्लोटिंग मॅटर जे आहे आपण रिमूव्ह करतो विथ द हेल्प ऑफ दिस स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे काय, असे त्या ठिकाणी इन्क्लाइंड बार्स प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे, इन्क्लाइंड बार जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो. ह्या इन्क्लाइंड बार्स जे आहेत यामधून काही ना काही त्याच्यामध्ये स्पेसिंग असते, त्यामधून वॉटर पास होईल, परंतु जे लार्ज फ्लोटिंग मॅटर जे आहे या स्क्रीन्सवरती त्या ठिकाणी येऊन अडकणार आहे आणि मग आपण थ्रॅश रॅकने ते रिमूव्ह करत असतो. सो स्क्रीनिंग इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोटिंग मॅटर प्रेझेंट इन दी वॉटर. ठीक आहे, तो स्क्रीनिंग म्हणजे काय, सिम्पली आपण इन्क्लाइंड बार्स प्रोव्हाइड करतो, लोखंडी बार्स प्रोव्हाइड करतो, ज्यामधून फक्त वॉटर पास होईल, परंतु जे काही त्या ठिकाणी लार्ज फ्लोटिंग मॅटर आहे ते तिथंच त्या स्क्रीन बार्सवर रिटेंड होणार आहे, अडकणार आहे आणि ते रिमूव्ह करून घ्यायचं. ओके, नेक्स्ट आहे एरेशन. एरेशन म्हणजे काय की वॉटरला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जाणं, दिस इज नथिंग बट दी एरेशन. स्वतः एरेशनमध्ये वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज आहेत. कॅस्केड एरेटर्स, जे की तुम्ही साईट व्हिजिट दिली असेल त्यामध्ये पाहिलं असेल, कॅस्केड असे स्टेप्स असतात ज्यावरून वॉटर फ्लो होत असतं. ओके, दॅट इज नथिंग बट दी कॅस्केड एरेटर्स. वेगळे एरेटर्स आहेत, स्प्रे नोझल्स आहेत, ट्रे टावर्स आहेत, असे वेगवेगळे एरेटर्स अवेलेबल असतात. इंडस्ट्रीजमध्ये ट्रे टावर्स यूज करतात, किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर जर एरेट करायचं असेल तर स्प्रे नोझल्स यूज करतात, त्याची एफिशियन्सी फार जास्त आहे. ओके, सो मोस्टली लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जर ट्रीट करायचं असेल तर कॅस्केड एरेटर्स वापरतात है ना. असे स्टेप्स असतात ज्यावरून वॉटरला आपण ॲटमॉस्फिअर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जातो. रॉ वॉटरला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन गेलं की त्याला आपण म्हणत असतो एरेशन. ह्यामुळे काय होणार आहे, डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह होत असतात. ओके, मेजर त्या ठिकाणी मेन पर्पज काय आहे एरेशनचं, एरेशनचं मेन पर्पज आहे टू रिमूव्ह डिझॉल्व्ड गॅसेस प्रेझेंट इन दी वॉटर. मग आता हे डिझॉल्व्ड गॅसेसमध्ये कोणते कोणते आहेत बघा. डिझॉल्व्ड गॅसेस जसं की कार्बन डायऑक्साईड असेल, H2S गॅस असेल, ज्यामुळे बॅड टेस्ट अँड ओडर आपल्याला वॉटरमध्ये बघायला मिळत असतो. सो ज्यावेळेस आपण वॉटरचं एरेशन करणार तर हे बॅड टेस्ट अँड ओडर जे आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आणि H2S गॅस तो त्या ठिकाणी रिमूव्ह केला जाईल, तर बॅड टेस्ट अँड ओडर पण निघून जाणार आहे. ओके, सो एरेशन आपण करत असतो टू रिमूव्ह द डिझॉल्व्ड गॅसेस प्रेझेंट इन दी वॉटर. ओके, डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी आपण वॉटरचं एरेशन करत असतो. सेकंड काय आहे, जे की त्या ठिकाणी वॉटरमध्ये काही जसं की मिनरल्स पण असतील, आयरन आणि मॅंगनीज. सो आयरन आणि मॅंगनीज सुद्धा काय होतात वॉटरमध्ये, जे आयरन आणि मॅंगनीज प्रेझेंट असतील, सो आयरन आणि मॅंगनीज एरेशन केल्यावर ऑक्सिडाइज होतात, प्रेसिपिटेट फॉर्म करतील आणि पुढे जाऊन सेडिमेंटेशन टँकमध्ये जाऊन सेटल डाऊन होणार आहे. सो आयरन आणि मॅंगनीज पण रिमूव्ह केले जातात, डिझॉल्व्ड गॅसेस पण रिमूव्ह केले जातात आणि वॉटरला एक गुड टेस्ट आपल्याला बघायला मिळते एरेशन झाल्यानंतर. ओके, त्यानंतर सेडिमेंटेशन, थर्ड ट्रीटमेंट प्रोसेस जे आहे कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये हाच सिक्वेन्स असतो. लक्षात ठेवा, वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा सिक्वेन्स कधी कधी एक्झाममध्ये विचारला जातो, तर हा सिक्वेन्स राहत असतो. ओके, पहिले स्क्रीनिंग होणार, मग एरेशन, मग सेडिमेंटेशन. कधी कधी ते काय करतात ऑप्शनमध्ये स्क्रीनिंग एरेशन नंतर फिल्ट्रेशन होतं का असं विचारतात, किंवा डायरेक्ट डिसइन्फेक्शन होतं का, असं सिक्वेन्स दिलेला असतो. तर करेक्ट सिक्वेन्स काय आहे, स्क्रीनिंग, एरेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि लास्टला डिसइन्फेक्शन असतं. ओके, सो हा सिक्वेन्स आहे, तर हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. अशा सिक्वेन्समध्ये ट्रीटमेंट करत असतो आपण. त्यानंतर बघा आता सेडिमेंटेशन म्हणजे काय. बघा मित्रांनो, वॉटरमध्ये जे की त्या ठिकाणी रॉ वॉटरमध्ये जो टर्ब्युलन्समुळे आहे ना, वॉटर जे फ्लो होत आहे तुमचे कमेंट्स वगैरे मला एकदा बघू द्या, चेक करू द्या. ओके, दिसत नाही मला, पण ठीक आहे, आपण सेशन कंटिन्यू ठेवूया. मे बी काही प्रॉब्लेममुळे दिसत नाही वाटते. ओके, हां. सेडिमेंटेशन जे आहे, सेडिमेंटेशनमध्ये आपण काय करत असतो, सेडिमेंटेशन मीन्स काय बघा मित्रांनो, जे की रॉ वॉटरमध्ये काही सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतील, जसे की क्ले, सिल्ट, अल्गे, फंगाय है ना, किंवा त्या ठिकाणी मे बी काही डब्रिस पार्टिकल असेल, जे पण फ्लोटिंग इम्प्युरिटीज असतील वॉटरमध्ये है ना, हे जे इम्प्युरिटीज जे आहेत रॉ वॉटरमध्ये जर प्रेझेंट असतील आणि तसेच जर आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून पुढे जर पाठवले, तर हे इम्प्युरिटीजच्या प्रेझेन्समुळे ऑब्जेक्शन आपण त्या ठिकाणी इट विल बी ऑब्जेक्शनेबल फॉर अस है ना, युजरसाठी ऑब्जेक्शनेबल आहे. आपण जे वॉटर ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करतोय त्यामध्ये जर आपल्याला क्ले सेल दिसलं, इट विल बी ऑब्जेक्शनेबल. सो आपण काय करत असतो, जे काही त्या ठिकाणी युजरला, कन्झ्युमरला जे वॉटर प्रोव्हाइड करायचं आहे
त्यामध्ये डिझायरेबल क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. मग आता हे क्ले, सिल्ट किंवा जे काही फ्लोटिंग इम्प्युरिटीज आहेत है ना, स्मॉल फ्लोटिंग इम्प्युरिटीज किंवा सस्पेंडेड अँड कोलॅडल इम्प्युरिटीज तुम्ही म्हणू शकता. सो हे जे काही सस्पेंडेड आणि कोलॅडल इम्प्युरिटीज, कोलॅडल म्हणजे स्मॉल मायन्यूट डिस्क्रीट पार्टिकल्स असतात, त्याला आपण म्हणतो कोलॅडल पार्टिकल्स. आणि सस्पेंडेड म्हणजे क्ले सिल्ट, तर क्ले सिल्टचाच फाईन मायन्यूट पार्टिकलला आपण म्हणतो कोलॅडल पार्टिकल्स. ओके, सो हे जे काही सस्पेंडेड आणि कोलॅडल पार्टिकल जे आहेत, एका टँकमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, एका टँकमध्ये त्याला आपण त्या ठिकाणी काही वेळासाठी ठेवतो, जेणेकरून वॉटरमध्ये जो टर्ब्युलन्स आहे तो त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होईल. वॉटरचा टर्ब्युलन्स डिस्ट्रॉय झाला की त्यामध्ये असणारे जे फ्लोटिंग स्मॉल इम्प्युरिटीज होते ते सगळे काय होणार आहे, एका टँकमध्ये सेटल डाऊन होणार आहे. सो टँकच्या बॉटमला ते सेटल डाऊन होतात आणि या प्रोसेसला आपण म्हणत असतो सेडिमेंटेशन. सो इन ऑर्डर टू सेटल डाऊन द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन दी वॉटर, ट्रीटमेंट प्रोव्हाइडेड इज कॉल्ड ॲज सेडिमेंटेशन. सो आता सेडिमेंटेशनमध्ये पण प्रकार आहेत, जसं की प्लेन सेडिमेंटेशन, ज्याला आपण प्रायमरी सेडिमेंटेशन टँक किंवा प्री सेटलिंग बेसिन पण म्हणत असतो. ठीक आहे, सो हा पहिले तुम्ही हा सिक्वेन्स लिहून घ्या. ओके, सिक्वेन्स लिहिला असेल, एक मिनिट हा, जस्ट लेट मी ड्रिंक वॉटर. हां, बघा मित्रांनो, सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये जे की प्लेन सेडिमेंटेशन मी म्हणतोय, बघा जे की वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे इम्प्युरिटीज जे आहेत वेगवेगळ्या सायजेसचे असतील. स्क्रीनिंगमधून जे काही 2.5 सेंटीमीटरपेक्षा स्मॉलर साईजवाले पार्टिकल्स जे आहेत ना, स्क्रीनिंगमध्ये काय झालेलं आहे 2.5 सेंटीमीटर टू अप टू 5 सेंटीमीटर आहे ना, 2.5 ते 5 सेंटीमीटर या रेंजमध्ये असणारे जे इम्प्युरिटीज होते हे त्या ठिकाणी काय झाले, त्या ठिकाणी स्क्रीन बार्समध्ये अडकले. परंतु 2.5 सेंटीमीटरपेक्षा 2.5 सेंटीमीटरपेक्षा जे स्मॉलर साईजवाले पार्टिकल्स आहेत हे आपल्याला आता रिमूव्ह करायचे आहेत आणि ते वॉटरसोबत फ्लो होऊन गेले. ठीक आहे, त्यांची साईज स्मॉलर होती स्क्रीन बार्सच्या स्पेसिंगपेक्षा, तर ते वॉटरमध्ये फ्लो होऊन गेलेले आहे. सो आता सेडिमेंटेशन टँकमध्ये आपण त्यांना रिमूव्ह करतो. सो आता व्हॅरियस रेंज असते सायझेसची, मे बी 10 mm असेल किंवा ज्याला आपण म्हणतो 1 सेंटीमीटर टू अप टू नियर अबाउट 50 मायक्रोमीटर इथपर्यंत जे साईज आहे पार्टिकल्सची है ना, या रेंजमध्ये जे पार्टिकल साईज असते ते सगळे त्या ठिकाणी या सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होणार आहे. काय करतो असं सिम्पल आपण काय करतो, एक त्या ठिकाणी अशी सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर टँक प्रोव्हाइड करतो. ओके, तुम्ही पाहिलं असेल, एकतर रेक्टँग्युलर अशी टँक असेल खूप मोठी किंवा मे बी सर्क्युलर टँक असतील. या टँकमध्ये जे काय वॉटर एंटर करणार आहे, या वॉटरला है ना, जे वॉटर एंटर करेल या वॉटरचा काहीतरी टर्ब्युलन्स असेल. वॉटरच्या टर्ब्युलन्समुळे जे इम्प्युरिटीज आहेत ते फ्लोटिंग होत होते, ते सेटल डाऊन झाले पाहिजे, म्हणून आपण काय केलं, वॉटरचा सगळ्यात पहिली इथे एक बॅफल वॉल प्रोव्हाइड करतो, ज्यामुळे काय होणार आहे, वॉटरचा टर्ब्युलन्स जो आहे तो डिस्ट्रॉय होतो. वॉटरचा टर्ब्युलन्स म्हणजे स्पीड जो आहे तो जर कमी झाला, म्हणजे वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी आहे ती जर आपण कमी केली, तर काय होणार आहे, पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी वाढत असते. सो पार्टिकल्स ह्या सेडिमेंटेशन टँकच्या बॉटमला जाऊन सेटल डाऊन होत असतात. ठीक आहे, कंटिन्युअस वॉटर फ्लो होत असेल. ठीक आहे, वॉटर एंटर करेल सेडिमेंटेशन टँकमध्ये आणि हा जो स्पॅन आहे या एरिया ऑफ द टँकच्या दरम्यान, त्यामध्ये तो काय होणार आहे, वॉटर कंटिन्युअसली ह्या टँकमध्ये एंटर करत आहे आणि एक्झिट करत आहे. परंतु या एंटर आणि एक्झिटच्या दरम्यान हा जो टाईम प्रोव्हाइड केलेला आहे फ्रॉम द एंट्रन्स ऑफ द इनलेट ऑफ द वॉटर टँक टू द आउटलेट ऑफ द वॉटर टँक, जो काय टाईम लागत आहे त्याला आपण म्हणत असतो डिटेन्शन टाईम. ओके, ही टर्म लक्षात ठेवा, फ्रॉम इनलेट टू आउटलेट द टाइम टेकन बाय वॉटर टू ट्रॅव्हल दॅट इज कॉल्ड ॲज डिटेन्शन टाईम. वेगळ्या टँक्सचा डिटेन्शन टाईम वेगवेगळा आहे. जसं की प्लेन सेडिमेंटेशन टँकचा जो डिटेन्शन टाईम आहे हा आहे 4 to 8 hours. ठीक आहे, 4 to 8 hours. ठीक आहे, सो वॉटर कंटिन्युअसली एंटर करत आहे आणि एक्झिट करत आहे आणि त्या दरम्यान वॉटरमधले पार्टिकल जे आहेत स्मॉल साईज पार्टिकल्स ते या सेडिमेंटेशन टँकच्या बॉटमला सेटल डाऊन होत आहे, ज्याला आपण म्हणतो असतो स्लज. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज स्लज. आलं लक्षात. सो आता काय होतं आहे की ह्या स्पेसमध्ये जितके पार्टिकल्स त्या ठिकाणी खाली सेटल डाऊन होऊ शकले होते, सेटल डाऊन झाले, परंतु काही अमाऊंटमध्ये जवळपास 40 to 60% ऑफ द इम्प्युरिटी जी आहे ती सेटल डाऊन झाली.
परंतु काही जे आहे जे काही रिमेनिंग जे इम्प्युरिटीज आहेत ते आता नेक्स्ट ट्रीटमेंट प्लांटमध्ये आपण रिमूव्ह करत असतो. सो आता नेक्स्ट जे आहे जसं की 40 ते 60% या टँकच्या इनलेट टू आउटलेटमध्ये जे पाणी जाण्यापासून तर बाहेर निघेपर्यंत जितके इम्प्युरिटी सेटल डाऊन होऊ शकत होते तितके सेटल डाऊन झाले. परंतु काही अजूनही काही स्मॉल कोलॉइडल पार्टिकल्स होते, चार्ज्ड पार्टिकल म्हणतो आपण कोलॉइडल पार्टिकलला, जे की सस्पेन्शनमध्ये राहिलेले आहे, ते सेटल डाऊन नाही झालेले आहे, ते आता पुढच्या ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये रिमूव्ह करतो. सो बघा मित्रांनो, कोॲग्युलेशन म्हणजे काय? बेसिकली कोॲग्युलेशनला आपण म्हणत असतो किंवा त्याला आपण म्हणतो केमिकल्स, ॲडिशन ऑफ द केमिकल्स कोॲग्युलेशन, किंवा त्याला आपण म्हणत असतो फास्ट मिक्सिंग. ओके, रॅपिड मिक्स किंवा फास्ट मिक्सिंग ऑफ द केमिकल्स. आता हे केमिकल्स का बरं मिक्स करायला लागतात वॉटरमध्ये? काही ॲलम किंवा असे काही कॉपरस असे वेगवेगळे केमिकल्स आहेत जे आपण रॉ वॉटरमध्ये मिक्स करतो आणि रॅपिडली मिक्स करतो, ज्यामुळे काय होणार आहे की जे चार्ज्ड पार्टिकल्स असतील त्यांच्यावरचं चार्ज न्यूट्रलाइज होईल आहे ना. ज्यावेळेस आपण रॅपिडली मिक्स करणार तर जे स्मॉल साईज पार्टिकल आहे, कोलॉइडल पार्टिकल, त्यांच्यावरती चार्ज आहे ते एकमेकाला रिपेल करतायत म्हणून सस्पेन्शनमध्ये राहत आहेत. म्हणून हा जो चार्ज आहे हा न्यूट्रलाइज करण्यासाठी जे एनर्जी बॅरियर आहे ते ब्रेक करावं लागेल, त्यासाठी आपण रॅपिडली मिक्सिंग करतो. आणि हे चार्ज पार्टिकल्स एकमेकांना कंबाईन झाले पाहिजे, न्यूट्रलाइज झालेले पार्टिकल आहे ना एकमेकांना कंबाईन झाले पाहिजे, अटॅच झाले पाहिजे, स्टिक झाले पाहिजे एकमेकांना, म्हणून आपण काही केमिकल्स ॲड करतो. जसं की ॲलम हा ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड नावाचं प्रेसिपिटेट फॉर्म करतो. या प्रेसिपिटेटला सगळे जे न्यूट्रल झालेले पार्टिकल आहे ते जाऊन अटॅच होतात, किंवा स्मॉल साईज पार्टिकल एकमेकांना, न्यूट्रल झालेले पार्टिकल एकमेकांना अटॅच होत असतात ड्यू टू दिस केमिकल्स. आणि याला प्रोसेसला आपण म्हणत असतो कोॲग्युलेशन. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कोॲग्युलेशन. आफ्टर रॅपिड मिक्सिंग आपण काय करत असतो? फास्ट मिक्सिंग करत असतो, त्याला आपण म्हणत असतो फ्लॉक्युलेशन. स्लो मिक्सिंग करत असतो, त्याला आपण म्हणत असतो फ्लॉक्युलेशन. सो जे स्मॉल साईज पार्टिकल जे की एकमेकाला अटॅच झालेले असे नंबर ऑफ स्मॉल साईज पार्टिकल जे आहेत एकमेकाला अटॅच करत करत आपण एक बिगर साईज फ्लॉक फॉर्म करतो. हा बिगर साईज फ्लॉक फॉर्म होण्याची जी प्रोसेस जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्लॉक्युलेशन. आणि हे जे फ्लॉक्स फॉर्म झालेले आहेत हे सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जाऊन सेटल डाऊन होतात बॉटमला. ओके, सो दिस इज द प्रोसेस. याला सेकंडरी सेडिमेंटेशन टँक किंवा सेकंडरी सेटलिंग बेसिन टाईप 2 सेटलिंग पण म्हणत असतो. नेक्स्ट इज फिल्ट्रेशन. सो फिल्ट्रेशनमध्ये ग्रॅव्हिटी फिल्टर्स आहेत किंवा प्रेशर फिल्टर्स आहेत, वेगवेगळे डिफरंट टाईपचे फिल्टर्स आहेत. ग्रॅव्हिटी फिल्टर्सचं टाईप आहे स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्टर. आता हे का बरं आहे? बघा मित्रांनो, स्लो सँड फिल्टर जे आहेत आपण रुरल एरियाजमध्ये यूज करतो. यांचं त्या ठिकाणी रेट ऑफ फिल्ट्रेशन फार त्या ठिकाणी कमी आहे, खूप जास्त स्पेस रिक्वायर्ड आहे, म्हणून हा रुरल एरियाजमध्ये यूज केला जातो. आणि जे अर्बन एरियाज आहे, जे सिटी एरियाज आहे त्यामध्ये आपण रॅपिड सँड फिल्टर्स यूज करत असतो. ओके, त्यामध्ये आपण काय करतो? रॅपिड सँड फिल्टर्स यूज करत असतो. रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त असल्यामुळे सिटीजमध्ये किंवा टाउन्समध्ये आपण रॅपिड सँड फिल्टर्सच यूज करत असतो. सो ह्यामध्ये काय आहे बघा मित्रांनो, आपण काय करतो? सँड काही लेयर्समध्ये, सँड ग्रॅव्हलच्या वरती काही लेयर्समध्ये ठेवलेलं असतं आणि ज्यावेळेस वॉटरमधले जे काही आता